आमच्या घरी सर्व काही होतं. नोकर चाकर, ऐशोआराम सर्व काही होतं. त्यातच आमच्या घरी एक मोलकरीण देखील होती आणि ती खूप सुंदर होती. तिचे नाव पूजा होते. तिचे खरे नाव प्रतिमा असल्याने ती म्हणायची, पण तिला प्रतिमा हे नाव आवडत नसल्याने तिने तिचे नाव बदलून पूजा ठेवले. माझ्यासारख्या सुंदर मुलीचे नाव पूजाच असायला हवं, असं तिचं म्हणणं होतं. ती मोलकरीण होती, पण तिचं वागणं जणू मोलकरणीसारखंच नव्हतं. आणि याचं कारण होतं माझे आजोबा. कारण ती माझ्या मते आजोबांची आवडती होती. ती माझ्या आजोबांची सगळी कामं करायची. माझे आजोबा अंथरुणातून उठू शकत नव्हते. पूजा त्यांचे सर्व काम करत असे. त्यांना खाऊ घालत असे, त्यांना औषध देणे, त्यांचे पाय दाबणे, खोलीची साफसफाई करणे हे सर्व काम फक्त पूजाच करत असे. आणि त्यानंतर माझ्या आजोबांसोबत बसून तासनतास गप्पा देखील मारायची. माझे वडील आम्हाला नेहमी म्हणायचे की तुम्हा नातवंडांचा काय उपयोग आहे. आजोबांच्या या वयात तुम्ही आजोबांची सेवा करायला पाहिजे, परंतु हे सर्व काम तर ती मोलकरणीच करत आहे. आणि जेव्हा उद्या आजोबा हे जग सोडून जातील, तेव्हा त्यांची सर्व संपत्ती देखील ते तिच्याच नावावर करतील. तेव्हा तुम्ही डोक्याला हात लावून बसाल. माझे काका या जगात नव्हते, पण त्यांची मुलं होती. आणि आम्हाला भाऊ नव्हता. आम्ही फक्त 2 बहिणी होतो. त्यामुळे सर्व संपत्ती वाटली गेली तर माझ्या वडिलांना फक्त एकच हिस्सा मिळेल आणि त्यातील बहुतेक भाग आम्हा दोघी बहिणींच्या लग्नात खर्च केला जाईल. त्यामुळे माझे वडील नेहमी काळजीत असायचे. वडिलांच्या सांगण्यावरून आम्ही आजोबाजवळ बसायचो, परंतु त्यांच्याजवळ बसल्यावर आम्हाला खूप विचित्र वाटत असे. ते आम्हाला कोणालाही नीट ओळखत नसत. मग अशा व्यक्तीसोबत बसून काय करायचे? आजोबांना फक्त पूजाजवळ बसून तिच्यासोबत गप्पा मारून बरे वाटायचे. पूजा देखील त्यांच्याजवळ बसून खूप आनंदी असायची. पूजा खोलीत गेली की त्या दोघांच्या हसण्याचे आवाज आम्हाला ऐकू यायचे. एके दिवशी जेव्हा पूजा आजोबांच्या रूममध्ये गेली होती, तेव्हा मी पण आजोबांच्या रूममध्ये गेली आणि समोरचे दृश्य पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण माझ्या आजोबांच्या हातात खूप पैसे होते आणि ते पैसे पूजाच्या हातात ते देत होते. ते पैसे कमीत कमी 25 ते 30 हजार रुपये असतीलच. मी आजोबांना म्हटले, आजोबा तुम्ही काय करत आहात? तेव्हा ते मला म्हणाले की हा तिचा पगार आहे. मग यावर मी पण संधी साधण्याचा प्रयत्न केला. मी म्हणाले, आजोबा मला पण पैसे हवे आहेत. तेव्हा आजोबांनी माझ्या हातात 500ची नोट दिली. मी 500ची नोट पाहून विचार करू लागले की स्वतःच्या नातीसाठी आजोबा फक्त 500 रुपये देतात आणि एका मोलकरणीला 20 ते 25 हजार रुपये देतात. आणि 25 हजार रुपये एवढा पगार कोणीही त्यांच्या नोकराला देत नव्हतं. हाच विचार करत करत मी आजोबांच्या रूममधून बाहेर आले. तेवढ्यात माझे वडील तिथे दिसले आणि आमची एकमेकाची टक्कर झाली. माझे पप्पा माझ्यावर खूप चिडले. त्यांना माझा खूप राग आला आणि ते मला म्हणाले, तुझं लक्ष तरी कुठे आहे? मी वडिलांना शांत केले आणि नंतर मी माझ्या वडिलांना आजोबांच्या खोलीतील सर्व गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी मला विचारले की तू खरंच आजोबांना त्या मोलकरणीला पैसे देताना पाहिले आहेस का? तेव्हा मी म्हटले की मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. आजोबा त्यामुळे पैसे देत होते आणि मी विचारल्यावर तो तिचा पगार आहे असं त्यांनी मला सांगितलं. माझे पप्पा म्हणाले, असं कसं शक्य आहे? आज तर 16 तारीख आहे आणि महिन्याच्या मध्येच आपण कुठल्याही नोकराला पगार देत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूजाचा पगार हा 10,000 रुपये आहे. मग बाबांनी तिला 25,000 रुपये का दिले? माझे पप्पा त्याच रागाच्या भरात आजोबांच्या खोलीत गेले. मी पण त्यांचं बोलणं ऐकून त्यांनी आजोबांना विचारलं की तुम्ही हिला एवढे पैसे का दिले? तेव्हा आजोबा म्हणाले की तिच्या घरी काही समस्या आहेत. तिची आई आजारी असते. पण तुझी मुलगी तर चांगलीच आग लावी निघाली. माझ्या खोलीतून अरेरावी करून ती निघून गेली आणि घरात भांडण लावण्याचे काम करू लागले आहे. मी एखाद्या गरिबाला पैसे देऊ शकत नाही का? मी असा अंथरुणाला खेळलेलो आहे आणि माझ्या अंतिम काळात मी काही चांगलं काम केलं तर तेही तुम्हाला पटत नाही का? तुम्हा लोकांना फक्त माझा पैसा हवा आहे, पण मला तुमच्याकडून काहीच फायदा नाही. मला जेव्हा गरज असते, मला जेव्हा कोणाशी तरी बोलायची इच्छा असते, तेव्हा तुम्ही कोणीही माझ्या आजूबाजूला नसता किंवा तुमचे मुले नसतात. पण ही मुलगी तिचे सर्व काम आटपून माझ्याजवळ येऊन माझी सेवा करते व माझ्याशी गप्पा मारते. तुमच्याकडे माझ्यासाठी थोडासा सुद्धा वेळ नाही. आजोबांचं हे बोलणं ऐकून पप्पा गप्प बसले आणि बाहेर येऊन माझ्यासोबत बोलू लागले की जर पुन्हा तू आजोबांच्या खोलीत गेलीस तर माझ्याशी गाठ आहे. पप्पा खूप अस्वस्थ दिसत होते आणि एका मोलकरणीसमोर त्यांचा अपमान झाल्यामुळे त्यांना राग आला होता. 2 दिवस पप्पा माझ्याशी काहीच बोलले नाही. ते सतत कोणत्या तरी विचारात दिसायचे. एक दिवस त्यांनी मला त्यांच्या रूममध्ये बोलावून घेतले आणि मला बोलले की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, जी ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझी लहान बहीण खूप लहान होती. ती 10 वर्षाची होती व मी 18 वर्षाचे होते. त्यामुळे माझे पप्पा सर्व काही माझ्यासोबत शेअर करायचे. पप्पा म्हणाले की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. आपल्या घरची मोलकरीण पूजा, तिने आजोबांना तिच्या जाळ्यात बरोबर ओढले आहे.
त्यामुळे आता तुलाच या घरची काळजी घ्यावी लागणार आहे. ती तुझ्या आजोबांसोबत कोणता तरी मोठा खेळ खेळत आहे, त्यांच्याकडून पैसे काढत आहे. कारण मी पूजाची तिच्या घरी चौकशी केली. मला पूजाचा लहान भाऊ भेटला होता. त्याला मी विचारले की तुझ्या आईची तब्येत कशी आहे, तेव्हा तो माझ्याकडे आश्चर्याने बघून म्हणाला की तुम्ही ठीक तर आहात ना. माझ्या आईला जाऊन 4 वर्ष झाले आहेत. हे ऐकून मला धक्काच बसला. पूजाची आई जगात नसताना देखील ती आईच्या आजाराबद्दल खोटं सांगून आजोबांकडून पैसे काढून घेत होती. ही मुलगी खूप हुशार आहे, म्हणून मी तुला सांगतो की तू तिच्याकडे लक्ष ठेव आणि आजोबांवर देखील लक्ष ठेव. दुसऱ्या दिवशी माझी मैत्रीण घरी आली. आमच्या घरात संपत्तीची कमतरता नव्हती, त्यामुळेच माझ्या मैत्रिणींनी माझ्यासोबत मैत्री ठेवली होती. घरी येऊन चांगले जेवण मिळायचं, नवीन नवीन वस्तू गिफ्ट मिळायचे. परतताना आमच्या एखाद्या ड्रायव्हरला सांगून मी त्यांना सोडायला सांगायचे. त्यामुळेच माझ्या मैत्रिणी माझ्या मागे पुढे करायच्या. माझी मैत्रीण घरी आली व तिने पूजाला पाहून मला विचारले की ही कोण आहे. तेव्हा मी पण सांगितले की ही आमची घरची मोलकरीण आहे. तेव्हा ती म्हणाली, तू काय बोलतेस, तुला कळते का? तू हिला मोलकरणी बोलतेस? जिने ड्रेस जो घातला आहे त्याची किंमत 10,000 रुपये आहे. मी आश्चर्यचकित झाले. मी म्हणाले, तू काही सांगतेस? तेव्हा माझ्या मैत्रिणीने इंटरनेटवरून तो ड्रेस मला दाखवला. त्या ड्रेसची किंमत खरंच 10,000 रुपये होती आणि तिने सांगितले की हा ड्रेस आता नवीनच बाजारात आला आहे, त्यामुळे हा ड्रेस खूप कमी जणांना मिळाला आहे. तुझ्या घरातील मोलकरणीकडे 10,000 किमतीचा ड्रेस आहे आणि तुला याची माहिती देखील नाही. खरं तर हा ड्रेस तुझा पाहिजे होता, पण हा ड्रेस तुझ्या मोलकरणीने घातलेला आहे. माझी मैत्री निघून गेली, पण माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. आमच्या घरची मोलकरीण एवढे महागडे कपडे घालून येत आहे हे पाहून मला तिचा राग आला. तिची चीड येऊ लागली. ती या घरची मोलकरीण आहे, पण घरची मालकीण असल्यासारखेच वागते. खरं तर घरातील सर्व कामे तिने करायला हवी होती, पण ती फक्त जेवण करण्याचं काम करते. जेवण बनवलं की ती लगेच आजोबांच्या खोलीत जाते. एके दिवशी ती आजोबांच्या खोलीत होती. मी खोलीच्या बाहेर होती, तेव्हा मला त्यांच्या दोघांच्या हसण्याचा आवाज येत होता. मी विचार केला की बहुतेक नक्की कोणत्या गोष्टीवर दोघे एवढे हसतात. नक्कीच आजोबा तिच्यावर नोटा उडवत असेल किंवा ती आजोबांकडून पैसे काढून घेत असेल. मी आजोबांच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मला दरवाजा वाजून आजोबांच्या खोलीत जाण्याची काहीच गरज नव्हती, कारण हे घर माझंच होतं. या घरची मी मालकीण होते. पण दरवाजा तर आतूनच बंद असल्यानं मला मोठा धक्का बसला. दरवाजातून बंद करून हे दोघं आतमध्ये काय करत आहे? मी बाहेरून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्या आवाजाने देखील त्यांना कळलं नाही की बाहेरून कोणीतरी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. इतके ते दोघे हसण्यामध्ये मग्न होते. मी ताबडतोब माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यांना सर्व काही सांगितले. वडीलही आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की या घरात नक्की काय चाललं आहे, काही समजत नाही. नक्कीच असं काहीतरी चालू आहे की ज्यामुळे आपल्या घरावर मोठं संकट येऊ शकतं. दिवसेंदिवस पूजाच्या वागणुकीत खूपच बदल होऊ लागला होता. तिच्याकडे काहीतरी गुपित होतं, ज्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला होता. ती मालकींसारखी आमच्या घरात वावरत होती. तिला आता आमची कोणाचीही भीती वाटत नव्हती. कधी कधी ती आमचं कामही ऐकत नसे. एकदा माझ्याकडून दुधाचा ग्लास खाली पडला. ग्लास काचेचा असल्यामुळे फुटला व सर्वत्र काच झाल्याने मी पूजाला म्हणाले की तू हे सर्व साफ कर. तेव्हा ती तिच्या तोऱ्यात म्हणाली, हे माझं काम नाही. ते साईडला फडकं पडलं आहे, ते उचल आणि या काचा साफ करून घे. मोलकरीण मालकासोबत असं बोलू शकते? आम्ही तिला कामावर ठेवलं आहे आणि तिला काम करण्यासाठी आम्ही तिला पैसे देतो आणि उलट ती आम्हालाच काम सांगते. मला पूजाचा खूप राग आला. मी तिच्याशी भांडू लागले. मी तिला म्हणाले, तू नोकर आहेस आणि नोकरासारखीच राहा. मालकीण बनण्याचा प्रयत्न करू नकोस. तुला जे सांगितलं आहे ते तू कर. परंतु ती मला उलट उत्तर करू लागली की हे काम माझं नाही. माझं काम फक्त जेवण बनवण्याचं आहे आणि मी तेच करणार. मी हे साफसफाईचे काम करणार नाही. त्यानंतर मी पण तिच्यासोबत जास्त वाद घालण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करून आमच्या दुसऱ्या नोकराला ते सर्व साफ करण्यास सांगितले. या सर्व घटनेचा मला खूप राग आला होता. मी पप्पांना हे सर्व सांगितले आणि पूजाला नोकरीवरून काढण्यास सांगितले. पप्पासुद्धा म्हणाले, तुझं बरोबर आहे. तिचा माज खूप वाढला आहे व आपल्याला तिला नोकरीवरून काढल्याशिवाय पर्याय नाही. दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी पूजाला नोकरीवरून काढून टाकल्यावर तिला पुढच्या महिन्याचा आगाऊ पगार दिला आणि म्हणाले की तुला आम्ही न सांगता कामावरून काढत आहोत, त्यामुळे 1 महिन्याचा आगाऊ पगार तुला देत आहोत. आता कुठे माझ्या मनाला शांती लाभली होती. मी पूजाला तिची जागा दाखवली होती की तू एक नोकर आहेस आणि मी या घरची मालकीण. पूजा आता आमच्या घरातून जात होती, परंतु ती जात असताना देखील आजोबांच्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत होती. मी म्हणाले की ते झोपले आहेत. तेव्हा ती म्हणाली, माझं काहीतरी त्यांच्या खोलीत राहिलं आहे, मी ते घेऊन येते. तेव्हा मी म्हटले, काय राहिलं आहे सांग, मी तुला आणून देते. पूजाला
काही करून आजोबांच्या रूममध्ये जायचे होते, परंतु आम्ही तिला हा प्रयत्न सफल होऊ दिला नाही. आम्ही म्हणाले, तुझं हे सामान उचल आणि आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. पूजा आमच्या घरातून निघून गेली आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला आणि विचार केला की हे आपण कधीच करू शकलो असतो. आपण हे आधी का केलं नाही? आपली ती मोलकरीण होती आणि तिला घराबाहेरून काढणं आपल्यासाठी फार अवघड नव्हतं. पप्पा म्हणाले, जे झालं ते झालं. आता आपण जेवण बनवण्यासाठी दुसरी मोलकरीण शोधूया. यावेळी जेवण बनवण्यासाठी एखाद्या वयस्कर बाईला ठेवू. पूजाला घरात बाहेर काढल्याने मला खूप आनंद झाला होता, परंतु पूजा घर सोडून जाऊन काही तासच झाले होते, तोच आजोबांची तब्येत बिघडली. पप्पा म्हणू लागले, कदाचित आजोबांची आता जायची वेळ आली आहे. तुम्ही सगळ्यांनी आजोबाच्या रूममध्ये पोचा. आम्ही सगळेजण आजोबांच्या रूममध्ये गेलो. सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं. फक्त माझे पप्पा आजोबांना विचारत होते, तुम्हाला काय हवं आहे सांगा. डॉक्टरांनाही बोलावलं होतं. काकांची मुलं पण आली होती. आजूबाजूला बसलेले सर्वजण त्यांच्याकडे खाटेकडे बघत होते. पप्पांनी त्यांना पुन्हा विचारले की तुम्हाला काय होते आहे. तेव्हा आजोबांनी त्यांचे तोंड उघडले आणि ते जे बोलले ते ऐकून आम्हाला सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. आजोबा म्हणाले, पूजा कुठे आहे? आम्ही सगळे गप्प झालो. आजोबा पुन्हा पुन्हा विचारू लागले, पूजा कुठे आहे? तेव्हा काकू म्हणाल्या, ती कुठे असेल? ती तिच्या घरी असेल. त्यावर माझे वडील बोलले की तिला आम्ही कामावरून काढून टाकले आहे. बस, पप्पा इतकंच बोललं झालं आणि आजोबांचा पारा चढला. त्याने माझ्या वडिलांची कॉलर पकडली आणि म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली पूजाला कामून काढण्याची? आम्हाला सर्वांना आश्चर्य वाटले की आजोबांना मोलकरणीचा एवढा पुळका का आलाय. पप्पा म्हणाले, तुम्हाला काही त्रास होत असेल तर डॉक्टरांना सांगा. पण आजोबा कोणाचे काही ऐकायला तयार नव्हते. ते बोलले, मला पूजा पाहिजे. हे ऐकून सर्वांनी कानाला हातच लावले. सर्वजण विचार करू लागले, आजोबांना नक्की काय झाले? रात्रीचे 12 वाजले आहेत आणि आजोबांना मोलकरणीला भेटायचं आहे. शेवटी नाईलाजाने माझे वडील पूजाच्या घरी पूजाला आणायला गेले. पूजाच्या घरी गेल्यावर पूजा पप्पांना खूपच उद्धटपणे वागू लागली. ती म्हणाली की तुझा बाप आता मरत आहे म्हणून तू मला न्यायला आलायस? मी येणार नाही. पप्पांनी पूजाला खूप विनवण्या केल्या. शेवटी पूजा यायला तयार झाली. पूजा घरी आली. आजोबांच्या खोलीत जाऊन ती आजोबांचा हात हातात घेऊन बसली. घरातील सर्व लोक आश्चर्यचकित झाले. घरात हे नक्की काय चाललंय हे त्यांना काही समजत नव्हतं. या बाईला आधी इथून काढून टाका असं सर्वजण बोलत होते. तेव्हा माझे वडील बोलले की तिला नोकरीवरून काढलं होतं, परंतु जे काय झालं ते आत्ता तुमच्या समोरच आहे. आजोबांनी स्वतः तिला पुन्हा बोलावून घेतलं आहे. आता तुम्ही सांगा, आपण सर्वांनी काय करायचं? माझ्या वडिलांनी पूजाला नोकरीवरून काढले. त्यामुळे आजोबांना माझ्या वडिलांचा खूप राग आला होता. त्यामुळे आजोबांसोबत वडिलांचं नाव खराब झाले होते. आजोबा माझ्या वडिलांकडे खूप रागाने बघायचे, जणू काही ते त्यांना मारणारच आहेत. पूजा खूप खुश होती. आजोबांनी लगेच काही पैसे तिला दिले आणि तिला बोलले की तुला तुझ्या कामावरून कोणीच काढू शकणार नाही. मी जोपर्यंत ह्या जगात आहे तोपर्यंत तुला या घरातून कोणीच कधीच बाहेर काढू शकत नाही. पाणी डोक्यावरून पूर्णपणे चाललं होतं. घरात काय चाललं हे सगळ्यांना कळून चुकलं होतं, परंतु जे काय चाललं होतं ते अजिबात चांगले नव्हते. नंतर मी सर्वांना सांगितलं की तुझ्या आजोबांच्या रूममध्ये गेल्यावर आतून दरवाजाची कडी लावते. सर्वांनी कानाला हात लावला. सर्वांना वाटू लागले की आमचे वडील मरण्यापूर्वीच आमची इज्जत घालवणार आहेत. दरवाजा बंद करण्यामागे काय कारण असू शकते? माझे वडील म्हणाले की माझ्या परीने जेवढे शक्य आहे तेवढे मी केले. आता पुढे काय करायचे ते तुम्हीच विचार करा. नंतर पूजा तिच्या घरी जायला निघाली. पूजाच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद आम्हाला दिसला. कदाचित तिला माहिती होतं की तिला कामावरून आता कोणीच काढू शकणार नाही. ती आता या घरात परत येणार आणि तिला रोखणार देखील कोणीच नव्हतं. परंतु मी आता या प्रकरणात हात घालण्याचा विचार केला. मी विचार केला की या खोलीत नक्की काय चाललंय ते मी जाणून घेणारच. मी माझ्या मनात एक प्लॅन तयार करायला सुरुवात केली. 2-4 दिवस असेच जाऊ दिले. नंतर मी पूजाच्या रूममध्ये गेले आणि पूजाचे काही कपडे आणले. माझ्या या प्लॅनबद्दल मी कोणालाच काहीच सांगितले नाही. जर मी माझ्या वडिलांना सांगितले असते तर त्यांनी कधीच मला असं करू दिलं नसतं. मी त्या घरची मोठी बहीण होते आणि मला सर्वांचा हा प्रश्न सोडवायचा होता. पूजा किचनमध्ये जेवण बनवत होती. तेव्हा मी खूप गुपचूप जाऊन किचनचा दरवाजा बाहेरून लावला आणि एका नोकराला सांगितले, जो नोकर माझ्या विश्वासातला होता, त्याला सांगितले की तिच्यावर लक्ष ठेव आणि मी स्वतः पूजाचे कपडे घालून आजोबांच्या रूममध्ये गेले. मी चेहऱ्यावर पदर घेतला होता, त्यामुळे आजोबांना माझा चेहरा नीट दिसत नव्हता. मी आत जाऊन दरवाजा बंद केला. आजोबा म्हणाले की आज नवरीचा ड्रेस घातला आहेस, काही स्पेशल आहे का? मी फक्त मान हलवून आजोबांना होकार दिला. आजोबा म्हणू लागले, अच्छा, म्हणजे आज तू नववधू आहेस, म्हणजे नवरी बनण्याचा सराव करत आहेस?
मी जाऊन आजोबांच्या पायाजवळ बसले आणि त्यानंतर त्या खोलीत जे काय घडलं ते पाहून माझा जीव जायचा बाकी राहिला होता. कारण आजोबा बोलले की तू राहुलची नवरी आहेस ना, लवकर राहुल येणारच आहे. मग तुझं आणि राहुलचं मी लग्न लावून देईल आणि हे काम झालं की मी हे जग सोडून जायला मोकळा होईल. राहुल हा दुसरा तिसरा कोणी नसून माझा काकांचा मुलगा होता आणि कदाचित माझ्या काकांच्या मुलाचे पूजासोबत प्रेमसंबंध होते आणि त्यांचं लग्न होणार होतं. पूजा या घरची सून होणार होती व हे आजोबांना देखील माहीत होतं. पूजा या घरची सून होणार होती म्हणूनच तिच्या चालरीतीमध्ये बदल झाला होता. म्हणूनच ती एका मोलकरणीसारखी घरात वावरत होती. मी आजोबांना आवाज बदलून तुमच्यासाठी पाणी आणते असं म्हणून खोलीमधून बाहेर निघाले. माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. मी ताबडतोब माझे कपडे बदलले आणि किचनचा दरवाजा उघडला. नोकराला विचारले की पूजाला संशय तर आला नाही ना. तेव्हा त्याने सांगितले की ती तिच्या कामात व्यस्त होती व तिला काहीच कळले नाही. आता मी माझ्या वडिलांची वाट पाहू लागले. त्यांना फोन केला तेव्हा कळले की ते मीटिंगमध्ये बिझी आहेत. माझे वडील रात्री घरी आले तेव्हा मी त्यांना म्हणाले की मला तुमच्यासोबत काही महत्त्वाचे बोलायचे आहे. तेव्हा मला माझे पप्पा त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले आणि मी नंतर पप्पांना सर्व प्रकार सांगितला. हे सर्व ऐकून वडिलांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. पप्पांनीही सर्वांना सांगितले की राहुल आणि पूजा यांचे प्रेमसंबंध चालू आहे. जेव्हा राहुलच्या आईला हे सर्व कळलं तेव्हा ती देखील आश्चर्यचकित झाली. राहुलला बोलावलं आणि सर्वजण त्यांची समजूत काढू लागले की ती तर एक मोलकरीण आहे, तिचा नाद सोडून दे. तेव्हा राहुल म्हणाला, मी तिच्यावर प्रेम करतो आणि हे आजोबांना देखील माहीत आहे आणि तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल की आजोबांनी आमच्या लग्नाला होकार देखील दिलेला आहे. राहुल प्रेमामध्ये पूर्ण आंधळा झाला होता. तेव्हा तो घरातील लोकांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मोलकरीणसोबत लग्न करू नको, लोक काय म्हणतील याचा जरा विचार कर. परंतु त्याने कोणाचे काहीच ऐकले नाही. ती खूप सुंदर आहे आणि मी तिच्या प्रेमात आहे. आणि नंतर आजोबांच्या रूममध्ये जाऊन आजोबांना सर्व प्रकार सांगितला. आजोबाने सांगितले की पुढच्याच आठवड्यात तुम्हा दोघांचे मी लग्न लावून देईल. आणि आजोबांनी पुढच्या आठवड्यात दोघांचे लग्न लावून दिले आणि त्यानंतर काही दिवसातच आजोबा अचानक हे जग सोडून गेले. आम्ही सर्व खूप दुःखी झालो. परंतु यापेक्षा दुःखाचा मोठा धक्का आम्हाला तेव्हा बसला जेव्हा आम्हाला कळलं की आजोबांनी त्यांच्या संपत्तीचा सर्वात मोठा वाटा पूजा आणि राहुलला दिला होता. संपत्तीचा फार थोडा वाटा त्यांनी आमच्या नावावर केला होता. त्यावर आमचा उदरनिर्वाह करणे शक्य होतं. आता आम्हाला कळून चुकले होते की जर आम्ही आजोबांची सर्व सेवा केली असती, त्यांची काळजी घेतली असती तर आज ही परिस्थिती आली नसती. पण पूजा आणि राहुल यांनी त्यांचं नशीब घडवले होते. पूजा आणि राहुल आता शहरात राहू लागले. ते त्यांच्या आयुष्यात खूप खुश होते. आता त्यांनी आमच्याशी भेटणे देखील बंद केलं होतं. काही दिवसांनी माझ्या वडिलांची प्रकृती बिघडली आणि तेही त्याच खोलीत राहू लागले जिथे माझे आजोबा होते. मी माझ्या वडिलांची खूप काळजी घेतली. त्यांच्या बाजूला बसू लागली, त्यांच्याशी गप्पा मारू लागली. सर्व प्रकरणात चूक कोणाची होती माहीत नाही, परंतु जे झालं ते खूप वाईट झालं. या गोष्टीचं दुःख कायम राहील. आता आम्हाला सर्वांना ते नेहमी लक्षात राहील की पूजा नावाची कोणीतरी मोलकरीण आमच्या घरात आली आणि ती आमचं संपूर्ण घर उद्ध्वस्त करून निघून गेली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.